मॅथमॅटिकल लॉजिक हा एक टॉपिक आहे 12th मध्ये. तर त्या टॉपिकमध्ये इक्वॅलन्स हा एक पार्ट आहे. तर तो कसा आहे, तर जेव्हा टू स्टेटमेंट्स असतात, त्याचे जे लास्ट कॉलम आहेत त्याचे ट्रूथ व्हॅल्यू ज्यावेळेला सेम असतात, तर त्यावेळेला ते स्टेटमेंट इक्वॅलंट आहे असं आपण म्हणतो. तर ते ट्रूथ टेबलचा वापर करून पण आपण प्रूव्ह करू शकतो आणि विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल पण करू शकतो. ट्रूथ टेबलचा जर वापर करायचा असेल तर आपल्याला त्याचे कनेक्टिव्ह आहेत, आर अँड इम्प्लाईज, डबल इम्प्लाईज, तर त्याचे रिलेशन माहीत पाहिजे. आरमध्ये जनरली काय असतं, आरचं जे आहे डिसजंक्शन म्हणतो आपण त्याला, त्यात ॲटलिस्ट वन टी आलं तर टी असतं आरमध्ये. अँडमध्ये बोथ टी असेल तर टी असते. इम्प्लाईजमध्ये फर्स्ट टी सेकंड एफ असेल तर एफ असते. आणि डबल इम्प्लाईजमध्ये सिमिलरला टी असतं, डिफरंटला एफ असतं. निगेशन तर माहीत आहे, टीचं एफ, एफचं टी. हे बेसिक नॉलेज आपल्याला लागतं कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ट्रूथ टेबलचा. तर इक्वॅलन्स हा ट्रूथ टेबलचाच भाग आहे. एक क्वेश्चन घेतो मी, आपण डिस्कस करू, म्हणजे मग आपल्याला आयडिया येईल. आता हा प्रॉब्लेम आहे, प्रूव्ह दॅट P or Q implies R is equal to P implies R and Q implies R. तर त्यातलं हे फर्स्ट स्टेटमेंट आहे अलीकडचं हे, आणि हे सेकंड स्टेटमेंट आहे. तर ह्या दोघांचे पण ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला इक्वल दाखवायचे. त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा ट्रूथ टेबल तयार करू. पहिल्यांदा हे पी क्यू आरचे कॉलम तयार करतो. तर पी मध्ये 4T आणि 4F घ्यायचं पीच्या कॉलममध्ये. हे कंपल्सरी आहे, हे फिक्स आहे, फॉर्म्युला असलं सगळं 4T 4F. त्यानंतर क्यू मध्ये 2T 2F, 2T 2F. आणि आर मध्ये अल्टरनेट म्हणजे TF TF, टी एफ TF TF. जनरली हे सगळ्यांना माहीत असतं. पी क्यू आरचं जर प्रॉब्लेम आला तर हे हे फिक्सच आहे, हे कधी बदलणार नाही. आता इथून पुढचं मात्र आपल्याला करायचं. आता एक एक पहा. सगळ्यात अगोदर आपण काय करू, हे आपल्या आता टोटल बेसिक 3 कॉलम आहेत, 1 2 3. आता पी आर क्यू म्हणजे फर्स्ट आणि सेकंड कॉलम जो आहे त्याचा आपल्याला आर घ्यायचं आहे. आरमध्ये काय असतंय, तर ॲटलिस्ट वन टी असेल तर टी. आता पहिले तर दोन्ही पण टी आहेत, त्याच्यामुळे टी येईल. हे हे टी येईल, हे टी येईल, हे पण टी येईल. म्हणजे पहिले 4T येतील. टी टीला टी, टी टी, टी एफला पण टी, पुन्हा एफ टीला पण टी, एफ टीला टी. एक जरी टी असलं तर टी. शेवटचे लास्टचे 2 इथं दोन्ही एफ आहेत, त्याच्यामुळे हे एफ एफ होतील. हे एफ आहे, हे एफ आहे. तर हा कॉलम आपण तयार केला, पी ऑर क्यू. आता त्याच्यानंतरचं कॉलम, याचा फोर्थ कॉलम तयार झाला. आता आपल्याला 5 नंबरचं कॉलम पाहिजे. तर तो कॉलम कसा बनवायचा, पी ऑर क्यू इम्प्लाईज आर, म्हणजे ह्या दोघांचं इम्प्लाईज 4 आणि 3चं. इथं ऑर्डर इम्पॉर्टंट आहे. महत्त्वाचं काय तर इम्प्लाईज घेताना हे फर्स्ट घ्यायचं आणि हे सेकंड, याला पहिलं पकडायचं 4ला. आपल्याला 4 आणि 3चे इम्प्लाईज पाहिजे, हे 4 आणि हे 3 आहे, 4 3. आता इम्प्लाईजमध्ये काय असते, फर्स्ट टी सेकंड एफ असेल तर एफ, बघा इथं आहे. त्याच्यानंतर इथे काय, फर्स्ट टी सेकंड एफ एफ. आणखीन एक आहे, फर्स्ट टी सेकंड एफ एफ. बाकी आता कुठंच नाही, फर्स्ट टी सेकंड एफ एफ, फर्स्ट टी सेकंड एफ, हे फर्स्ट सेकंड, फर्स्ट सेकंड. त्यानंतर हे फर्स्ट टी सेकंड एफ, अदरवाईज टी. मग आता इथं टी आहे, इथं टी आहे, त्याच्यानंतर हे टी, आणि रिमेनिंग 2T. हा कॉलम नंबर 5 झाला. इवन ही एल एच एस पण आहे, म्हणजे ही स्टेटमेंट 1 पण आहे. हे पी ऑर क्यू इम्प्लाईज आर, हे आपलं एल एच एस आहे, फर्स्ट स्टेटमेंट आहे. आता सेम तसं झालं पाहिजे पलीकडं. आता हे घेतो कॉलम नंबर 6, हे 1 2 3 4 5 6 हा कॉलम. आता तो कॉलम कसा आहे, पी इम्प्लाईज आर म्हणजे 1 आणि 3चे इम्प्लाईज आहे. आता तुम्ही पहा 1 आणि 3 हे याचे इम्प्लाईज. तर इम्प्लाईजमध्ये परत काय होतंय,
1 3चे इम्प्लाइज आहे. इम्प्लाइजमध्ये फर्स्ट टी आणि सेकंड एफ असेल तर एफ. बघा बघा आता, फर्स्ट टी सेकंड एफ कुठं दिसते का ते पहा. फर्स्ट टी आणि सेकंड एफ जिथं आपल्याला दिसेल ते कुठं बघायचं, पी आणि आरमध्ये. बघा इथं आहे फर्स्ट टी सेकंड एफ, फर्स्ट टी आणि सेकंड एफ, तर ते एफ. आणखीन इथे एक आहे फोर्थला, फर्स्ट टी सेकंड एफ, फोर्थ नंबर. बाकी आता कुठेच येणार नाही, कारण हे सगळे एफ आहेत. इकडे काही जरी आलं तर पहिलं टी आणि दुसरं एफ आलं तरच मग एफ होतं. इथे आहे बघा फर्स्ट टी सेकंड एफला एफ, इथं फर्स्ट टी सेकंड एफला एफ. बाकी सगळे तर पी एफ आहेत. इकडं परत टी एफ आहेत. उरलेले सगळे टी होतील. 1 2 3 4. हे तुम्ही जरा लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता काय आहे, आता 7 नंबरचं कॉलम, कॉलम नंबर 7. इथं आपल्याला काय पाहिजे, क्यू इम्प्लाइज आर, म्हणजे ह्या दोघांचं इम्प्लाइज क्यू आणि आरचं. परत इम्प्लाइजमध्ये फर्स्ट टी सेकंड एफ, एफ हे सेकंड. त्याच्यानंतर पुन्हा 6 नंबर, फर्स्ट टी सेकंड एफ, एफ सेकंड एक आहे, 6 एक आहे. बाकी कुठंच नाही. मग उरलेले सगळे इथं टी आहे, हे टी आहे. एफ टी पण चालत नाही, टी एफच पाहिजे. एफ एफ टी टी, एफ टी, एफ एफला पण टी. इम्प्लाइजमध्ये पहिलं टी आणि दुसरं एफ आलं. इम्प्लाइजमध्ये काय असतं, फर्स्ट टी सेकंड एफ आलं तरच एफ, फर्स्ट टी सेकंड एफ आलं तरच एफ, अदरवाईज टी. फक्त 2 ठिकाणीच आहे ते. आता ह्याच्यानंतर आपल्याला लास्ट स्टेप म्हणजे 8 नंबरचं कॉलम शेवटचं, जे की आर एच एस पण आहे. पी इम्प्लाइज आर अँड क्यू इम्प्लाइज आर, या दोघांचं इम्प्लाइज आहे 7 आणि 8चं. हे पहिला आणि हे दुसरा, हे फर्स्ट आणि सेकंड. इम्प्लाइजमध्ये काय असते, फर्स्ट टी सेकंड एफ, देन एफ, फर्स्ट टी सेकंड इम्प्लाइज नाही, ह्याचं अँड आहे. बघा इथं काय आहे, अँड ह्या दोघांचं अँड आहे, इम्प्लाइज नाही अँड. त्या अँडमध्ये बोथ टी देन टी. पहिलं टी आहे, हे टी आहे, नंतर थर्ड टी आहे, थर्ड. त्याच्यानंतर हे फिफ्थ टी आहे, त्यानंतर 7 आणि 8 टी आहे. पहा फर्स्ट टी आहे, बोथ टी देन टी, अँड बोथ टी देन टी, बोथ टी देन टी, बोथ टी देन टी, बोथ टी. तर रिमेनिंग एफ, रिमेनिंग एफ, सेकंड एफ, फोर्थ एफ, हे एफ. आता तुम्ही इथे चेक करा याची व्हॅल्यू. हे सेकंड स्टेटमेंट आहे, तर हे एल एच एस आणि आर एच एस याला आपण आता मॅच करू. इकडं फर्स्ट टी, सेकंड एफ, थर्ड टी, फोर्थ एफ, फिफ्टी, 6 एफ, 70, 80. कम्प्लीट इक्वल आहेत. टी एफ बघा, टी एफ पुन्हा टी एफ टी एफ टी टी, म्हणजे ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ कॉलम 1 and 2. Truth values of column 1 and 2 are equal. Therefore, statements 1 and 2 are equivalent. That is, P or Q implies R is equal to P implies R and Q implies R. तर अशा पद्धतीने आपण लॉजिक चॅप्टरमधला जे ट्रूथ व्हॅल्यू मधला जो इक्वॅलन्सचा पार्ट आहे त्याचं एक एक्झाम्पल आपण डिस्कस केलं. असंच आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक टॉपिकमधले एक एक कन्सेप्ट, त्याचे एक्झाम्पल या पद्धतीने आम्ही घेत असतो, जेणेकरून मॅथमॅटिक्स हा जो सब्जेक्ट आहे तो सगळ्यांना सोपं जावा, सर्वसामान्य मुलांना पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट डेव्हलप व्हावा. तर त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना पण शेअर करा. थँक्यू.